तेरी दूरियों की कसम. या माणसाने मला एवढं उन्हातून चालवलंय. परळ स्टेशन पासून केम हॉस्पिटल या साईडला अख्खा परळ फिरवतोय. तोडलंस कापलंस प्रवास बघायचा. तर मंडळी, चांदोसकर व्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस जो आहे तो रविवार आहे, म्हणजे सुट्टीचा दिवस आहे. त्याच्यामुळे सगळी कामं जी आहेत नेहमीप्रमाणे रविवारची जी कामं असतात ती एकदम आरामात चालू होती. साधारणतः 10-10:30 वाजता उठलो आहे आणि त्याच्यानंतर नाश्ता बिष्टा झाला आहे, आंघोळ बिंघोळ सगळं झालेलं आहे. आणि आता आम्ही चाललो आहोत एका नाटकाच्या रिहर्सलला, केम हॉस्पिटलला. तिकडे शाळा आहे, त्या साईडला कुठेतरी शाळेमध्ये रिहर्सल आहे, तिथं आम्ही जाणार आहोत. आता असं आहे, बघूया काय काय गंमत होणार आहे शाळेमध्ये, ते तिकडे रिहर्सल कशी असणार आहे वगैरे, आणि आजचा दिवस कसा जातो ते बघूया. निघता निघता एक गाणं सुचलं म्हणून गातोय, आणि हाच माझ्या मनोरंजनाचा एंटरटेनमेंटचा भाग आहे. मध्येच काही करावं असं वाटतं तेच आता करतोय, गाणं गातोय. ऐका, आवडले असताच नक्की लाईक करा. अभी मजा आएगा ना भिड़ो. ए चांद तेरे चांदनी की कसम, मेरे पास भी एक चांद है, तुझ में तो फिर भी दाग है, तुझ में तो फिर भी दाग है, मेरा चांद तो बेदाग है. तेरी दूरियों की कसम, मेरा चांद मेरे पास है. आवडले असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता आम्ही निघतोय. मित्र येतोय सोबत, सचिन गोताड. तो आता इथेच कुठेतरी बाहेर गेलाय, त्याचीच वाट बघतो. आला की आम्ही लगेच निघणार आणि आमचा पुढचा प्रवास तुम्हाला कसा वाटतो तो बघूया. बाय बाय. आता मोबाईल पडला असता. 1 hour later. आणि आता तिकडे तालीम चालू आहे. कसं पोचलोय उन्हातानातून. सकाळी यायचं होतं, दुपारचे 3 वाजलेत. वाह क्या सीन है. 3 वाजता पोहोचलोय. वातावरण बघा कसलं आहे, छान वातावरण आहे. बघूया तालीम काय करतायत. तयारी सुरू आहे. हा बोला, पुढे बोला. मी काय बोलणार, आमचं चालू आहे नेपथ्य ड्रेसिंग सगळंच नेपथ्य मेकिंग. ओके. हे आमचे आर्यन हार्सेकर, हाय, नवीन उभरते लेखक. सेट साठी थोडी मेहनत. या वस्तू आम्ही आणायला गेलो होतो आता स्टेशनला, रस्त्यावरून आणलेले कुठून. झुंज बघा, उघड ना ते, थोडीशी ना मग. या माणसाने मला एवढं उन्हातून चालवलंय. परळ स्टेशन पासून केम हॉस्पिटल या साईडला अख्खा परळ फिरवतोय. शेवटी एवढा उन्हातून वैतागलो, होती कॅब घेतली शेवटी. या माणसा मला कॅब घ्यायचा. अरे चालणं आयुष्यासाठी किती चांगलं आहे, व्यायाम आहे. अरे मग तू चाल ना, दुसऱ्याला का चालवतो. आता करवत हे बघा, आणि झाडं आणली आम्ही, हा तू झाडांच्या फांद्या आणल्या. आम्हा रस्ता बघते, झाड म्हणजे तोडलेलं झाड, तुटलेलं झाड, त्याच्या फांद्या आणल्या. मग त्याने सांगितलं एवढं पातळ नको आहे आपल्याला, अजून झाडं पाहिजे. मग आता झाड, फांदीची झाडी, फांदीची झाडी मोठी पाहिजे. तर म्हटलं तोडायचं कसं, तर मग आता करवत जाऊन आणली. आता ही करवत घ्यायला
आम्ही परल स्टेशन पासून केम हॉस्पिटलच्या लाईनला आम्ही सगळे चालत चालत आलो. सगळे हार्डवेअर चेक करत करत. या माणसाने मला एवढं चालवलं, शेवटी मला गरगरायला लागलं, एवढं ऊन लागत होतं. मी ती कॅब घेतली. कॅलरीज कमी झाल्या तुझ्या. हा कॅलरी बघू आता. धाड बघ दाखवलं तुम्हाला काय केवढं काप मारायचे. तोडलंस कापलंस. झाड केवढं होतं तर काकाने आम्हाला परमिशन दिली काढून घेऊन जा म्हणून. आम्ही रेल्वेच्या हद्दीमध्ये आलो होतो. परेलच्या कंट्रोल रूम आहे, कंट्रोल रूमची बिल्डिंग आहे आणि कंट्रोल रूमच्या रूम मधून आम्ही झाड आता घेऊन चाललोय. हे बघा एवढं सगळं तामझाम राहील ना. तू उभा का? गाडी घेऊन यायला सांगितलं ना, चालत घेऊन चल. बोलो ना गाडी घेऊन येतो म्हणून. हे कापू नको, थांब, वाट नको लावूस त्याची. घे घे, खेच तू खेच. तो अडकलाय, वजन नाही तो. थांब 2 मिनिटं. काकाने आम्हाला थोडी हेल्प केलेली आहे अशा तऱ्हेने. आणि हा आम्ही एवढा बस बस बस. थँक्यू थँक्यू. हा धन्यवाद. पकड ना तिकडून. आणि हा प्रवास बघायचा. क्या भाई गैस खत्म हो गया तुम्हारा? चल ना आता. आईच्या गावात. अरे मुंगे त्याला हात कसं लावणार? अरे इकडे. हाय या. थांब तर रशी बांधू मग मी खेचतो इथून. अरे तिकडे. इकडे तयारी चालू आहे, तालीम करत आहेत. हा माणूस फक्त चहा प्यायला आला एवढा लांबून. काही कामात नाही. तो तिकडे काम करतोय, हे माणसं काम करत आहेत आणि हा फक्त चहा पितो बस. त्याच्या पलीकडे काय करत अरे नाही. फांदी पण खेचत आहे रे. त्याचं तेच चालू असतं म्हणजे पण. हम बना रहे हैं डायोजेनिस का बैरल बैरल Barrel. विषय राहत नाही. डायोजेनिसचं असं म्हणणं होतं की त्याला राहण्यासाठी एवढीच जागा पुरेशी, पण त्यासाठी हे बॅरल आपण अशा प्रकारे बनवत आहोत. BTS मध्ये तुम्ही बघू शकता डायोजेनिसचे बॅरल. आता असं आहे आणि उद्या तुम्ही बघू शकता की शो मध्ये कसं असतं. सो जस्ट वेट फॉर द शो. सुरुवात आहे. सुरुवात. अरे हे जे आहे तर मंडळी, व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे जे नाटक आहे ते 27 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4:30 वाजता रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी इथे आहे. आपणही या आपल्या मित्रपरिवारांना सांगा आणि आपल्या सर्व परिवाराला सांगा, कुटुंबाला सांगा आणि नाटक तुम्ही आवर्जून बघा. भेटूया पुढच्या भागात, उद्याच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.